जय शिवराय सर. जय शिवराय, जय शिवराय. बोला. हा सर, काल परवा सांगितल्याप्रमाणे तुम्ही म्हणजे जो काल जो पाऊस पडायचा तसा पडलेला आहे आणि शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाची म्हणजे एक निर्मिती झालेली आहे. आणि तसेच तुम्ही आज सांगितलेलं आहे म्हणजे कालच्या अंदाजामध्ये की वातावरण एकदम उघडीक असेल आणि पुढच्या 72 तासामध्ये कसं राहील सर? सगळं हवामान अंदाज सांगा सर आपल्या शेतकऱ्यांना. नक्कीच. जसं आपण 17 जूनला सांगितलं की 2 दिवस पावसाचे चान्सेस चांगले आहेत. जसे की 60% 70% व्याप्तीने तो बरसला देखील आहे. आता 20 जूनच्या लाईव्ह मध्ये आपण सांगितलं की 20 जून दुपारनंतर वातावरण हे निष्क्रिय होणार आहे. काही भागामध्ये सकाळपासून निष्क्रिय होईल. म्हणजे वातावरणामध्ये डायरेक्ट मोकळीक पाहायला मिळेल. पण इतक्या वातावरणामध्ये पुन्हा घाबरून जायचं नाहीये. हा पाऊस 2 दिवसाला 3 दिवसाला सक्रिय होत राहील आणि व्याप्ती मात्र तेवढीच आहे, 60% 70%. तर आता विशेष बघा कुठल्या भागांना कशी परिस्थिती राहील. विदर्भाला काय होणार आहे, 21ला मोजक्या ठिकाणी पडेल उद्याच्या 21 जूनला. पण 22 जूनला तुमच्याच भागामध्ये जसे की जळगाव असेल, धुळे असेल, खान्देश असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, जालन्याचा उत्तरेकडील भाग असेल, भोकरदन, जाफराबाद, देऊळगावच्या परिसर असेल आणि विदर्भाच्या बुलढाणा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना, परत अकोला, अमरावती, चंद्रपूर हे जे काही भाग येत आहेत, हिंगोली, वाशिम, नांदेड काही प्रमाणामध्ये, परभणी काही प्रमाणामध्ये, त्यानंतर इकडे अहिल्यादेवीनगर काही प्रमाणामध्ये असं चालणार आहे 22 जून रोजी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यामध्ये वारे आहेत, वारे कंटिन्यू 25 तर काही पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्र भागात 26-27 पर्यंत चालेल, एवढा महिना धरूनच चला. पण पूर्व विदर्भात वारे फक्त 23 तारखेपर्यंत आहे, 23 ते 24 तारखेपर्यंत. म्हणजे चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, हिंगणघाट, वाशिम पासून खालच्या भागांना. आणि एकंदरीत मान्सूनचं आणि ह्या पावसाचं जर चित्र पाहायला गेलं तर अस्थिर पाऊस आहे. ज्या आठवड्यामध्ये पेरणी आपल्याला होईल असा अंदाज दिला होता बऱ्याच माध्यमातनं, त्या आठवड्यात पेरणी योग्य त्याची कंडिशन नाहीये. ज्यावेळेस ईदभर ओल जाते, ज्यावेळेस आपले वळण भरून पाणी आपल्याला मिळालं होतं, त्यावेळेस ती पेरणी यशस्वी झाली असती. थोडंफार पाणी मागे पुढे झालं असतं तरी आपल्याला ते देता आलं असतं. आपण दररोज, मी मागेही तुम्हाला ते शेड्यूल सांगितलं होतं की पहिल्यासारखा पावसाळा आता राहिलेला नाहीये, पहिल्यासारख्या जमिनीही आता राहिलेल्या नाहीयेत. पहिल्या पेंडवलती पावसावरती किंवा एक चांदणभरी पावसावरती आपल्या पेरण्या आटपायच्यात. आता नदीला पाणी जाऊन सुद्धा आपल्या त्या जमिनी तेवढी दम धरत नाहीये. मागचा जर शेड्यूल आपण पाहिलाय, अंदाजामध्ये काहीही आणि कोणाच्याही बदल नाहीये. जे अंदाज पहिल्यापासून जे मित्र सांगतही आले होते त्यांचाही अंदाज चुकीचा नाहीये. पण वातावरण बनून सुद्धा ह्या महाराष्ट्राच्या भूमीवरती पाऊस थांबत नाहीये. जवळपास मोठे जे मोठे वृक्ष तुटले गेलेत किंवा अवकाळी वाऱ्यामुळे ते पडलेही गेलेत, तर ह्या वाऱ्याला ब्रेक लागणं, जसे वारे आले तसे ते ढग वाहून घेऊन चालले. प्रत्येक ठिकाणी 400 तोडे का पडलेत, तर त्या वातावरणात सुद्धा ती पोषक परिस्थिती त्या गावामध्ये, त्या तालुक्यामध्ये किंवा त्या जिल्ह्यामध्ये मिळत नाही. जसे अरबी समुद्रातून आले तसे बंगालच्या उपसागरात ते गेले. त्यामुळे आता विदर्भामध्ये थोडीशी आनंदाची बातमी परत एकदा आहे 2 दिवसानंतर 22 तारखेला. त्यानंतर हे काही खानदेश आहे, अकोला, अमरावती आहे, यांना सुद्धा गुड न्यूज आहे. आणि हे आपल्या तोडकर हवामान अंदाज परिषद अंतर्गत देण्यात येते. अजूनही काही सविस्तर माहिती लागल्यास आपलं फेसबुक प्रोफाईल आहे, आपलं चॅनल देखील आहे. पण आता बघा थोडक्यामध्ये सांगतो सरळ ह्या बाकीच्यांचं काय होईल. खानदेश बरा आहे, विदर्भ बरा आहे 22 जूनला, पूर्व विदर्भ बरा आहे. पण मराठवाड्याच्या ज्या काही लातूर, परभणी, नांदेडच्या, त्यानंतर धाराशिवच्या आणि सांगलीच्या भागांची, तसेच अहिल्यादेवीनगर परिसर, जालन्याची सुद्धा परिस्थिती मात्र 4-5 दिवस किचकट आहे. तो 25 ते 30% वारी वगळता 75% भागांची परिस्थिती हे आठवडाभर, हा महिनाभर असंच या सापकाऱ्या शिकवावरती करून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे वातावरण बनलेलं आहे यात उन्हाच्या झळा नाहीत. आज तुम्हाला ऊन पडेल पण त्याच्या झळा लागणार नाही. उद्या परत थोडी सावली पडेल, 22 पासून आणखीन चांगली सावली पडेल. आणि सगळ्यात महत्वाचं अजूनही सांगायचं म्हटलं की 24-25 पासून सूर्यदर्शन कमी आहे, 25 पासून. आणि पूर्व विदर्भातल्या ज्या पेरण्या रखडल्यात ना, त्या पेरण्याला एक आधार म्हणून 25च्या आणि 26च्या दरम्यान एक पाऊस सुरू होईल. कमीत कमी वाशिम पासून खालच्या जिल्ह्यांची, नागपूर असेल, चंद्रपूर असेल, गोंदिया असेल,
यांना त्यांच्या पेरण्यायोग्य त्याचा पाऊस होईल याच्यामध्ये. तोपर्यंत मात्र असंच सापकारा शिपकारा हा अधूनमधून होत राहील. परिस्थिती फक्त लातूर, सांगली, धाराशिवची थोडी चिंताजनक राहील. आणि आता संबंध महाराष्ट्र, आता काही ठिकाणी पेरण्या झाल्यात, काही ठिकाणी पेरण्यावरती आता हा दिलासादायक पाऊस पडलाय, ते एक सुरळीत चालल्या जाईल. आणि सगळे काने कोपरे घेणारा पाऊस हा मागील 7-8 वर्षापूर्वीच बंद पडलाय. पहिले तरी भाग बदलत पडायचा, पण सगळे भाग घ्यायचा आहे. आता भाग बदलतच पडतोय, पण सगळे भाग तो घेणारच नाहीये. अशी परिस्थिती महाराष्ट्राची आहे. एकंदरीत चित्र असं आहे. अजूनही यापेक्षा सविस्तर माहिती तुम्हाला लागलीच तर आपल्या प्लॅटफॉर्मवरती व्हिडिओ दिलेला आहे किंवा आपल्या फेसबुकवरती दिलेला आहे. काही प्रश्न असतील तर विचारू शकता. हा सर, म्हणजे हा पाऊस 24 तारखेपर्यंत असाच चालू राहील समजा, म्हणजे शिपकवर. बघा, 20 तारखेला निष्क्रिय झालाय. आज का कुठे थोडाफार पडला पडला. 21 ला थोडी ऍक्टिव्हिटी वाढते अकोल्याच्या उत्तर भागामध्ये, म्हणजे एमपी लगत पाऊस वळलेला आहे सरसर. आता जो पाऊस आलता ना हा एमपी कडे सरकलेला आहे. आणि 22 ला मात्र सापका शिपकाची वाढ जशी 18 जूनला होती किंवा 19 जूनला आपण म्हणूया तुमच्या परिसरामध्ये, तशी असणार आहे परत. त्यामध्ये बुलढाणा येतोय, छत्रपती संभाजीनगर येतोय, जालना उत्तर भाग येतोय, जिंतूर येतोय, हिंगोली येतोय, वाशिम येतोय. म्हणजे परत ते रिपीट होणार आहे 1 दिवसासाठी. पुन्हा ते कमी होऊ शकतं 23 ला. आणि हे चालतच जाणार आहे असंच. आणि फक्त थोडीशी स्थिरता जी आहे ती 26 पासून बरी आहे. म्हणजे हे 4-5 दिवस जे आहे ना, ज्यांना पडला ते समाधानी, आणि मराठवाड्यात अशी चिंतेची परिस्थिती आहे. आणि ते काही चालतच राहणार आहे. आणि जोपर्यंत स्थिर पाऊस 26-27 पासून येत नाही तोपर्यंत महाराष्ट्राची परिस्थिती अशीच आहे. आपल्याला तरी 5-6 दिवस थोडी धीर धरावंच लागणार आहे. त्यानंतर थोडी परिस्थिती सुधारणार आहे. त्याचाही अंदाज आपण उद्याच्या रेकॉर्डिंग मध्ये देऊया.